नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलवर मी मनमोहन आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण फुलांवरील कविता हा उपक्रम चालू केलेला आहे. डिसेंबरपासून आतापर्यंत तुम्ही त्यात या उपक्रमात 18 कविता ऐकल्या, 18 फुलांवरच्या वेगवेगळ्या. आज कमळ या फुलावर या उपक्रमातील 19वी कविता आपण ऐकणार आहोत. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तसंच आपल्या धार्मिक कार्यात कमळाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या बऱ्याच देवी ह्या कमलासनी असतात. कमलावर आसन असतं, कमळ त्यांचं आसन असतं, हे आपण पाहिलेलं आहे. तसेच पुराणात या कमळाचा उल्लेख नेहमीच वेगवेगळ्या कथांमध्ये आलेला आहे. कमळ अनेक तऱ्हेचे असतात, अनेक रंगाचे रंगात असतात. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे नेहमी कमळाची वेली चिखलात असते, पण त्याच्या कमलदलाला चिखलाचा स्पर्शही होत नाही. चिखलात फुलूने ते पवित्रच असतं. म्हणून कवितेचे शीर्षक आहे चिखलात फुलूने निर्मळ कमळ. चिखलात राहून सुद्धा जे निर्मळ राहतं तो माणसाला काय धडा देते. एखादा माणसाला नशिबाने त्याच्या बरोबरची माणसं किंवा संगत चांगली मिळत नाही, तरी पण तो तशा माणसांना राहून सुद्धा जर निर्मळ राहिला, चांगला राहिला, सत्शील राहिला, तर असं बोलता येईल की हा चिखलात राहून सुद्धा कमळासारखा आहे, सत्शील आहे, निर्मळ आहे. तर कमळाचे विशेष गुण जे आहेत आणि माहिती ही आपण कवितेतून ऐकूया. चिखलात फुलूने निर्मळ कमळ. धर्म, संस्कृती, सौंदर्य, आयुर्वेद. धर्म, संस्कृती, सौंदर्य, आयुर्वेद, अध्यात्म आणि कथा पुराणात. धर्म, संस्कृती, सौंदर्य, आयुर्वेद, अध्यात्म आणि कथा पुराणात कमळा इतके महत्त्व अन्य नसे, सर्व फुलात हे पवित्र मानतात. कमळा इतके महत्त्व अन्य नसे, सर्व फुलात हे पवित्र मानतात. राष्ट्रीय फुलाचा मानही कमळाला. राष्ट्रीय फुलाचा मानही कमळाला, किती देवदेवी बसती कमलासनी. राष्ट्रीय फुलाचा मानही कमळाला, किती देवदेवी बसती कमलासनी. घराला लाभे सकारात्मक शुद्धता. कमळ घरात असल्यावर घराला लाभे सकारात्मक शुद्धता, कमल पाहत होतसे आनंद मनी. कमळवेल वाढण्या आवश्यक, तलाव सरोवर दलदल पाणी. कमळवेल वाढण्या आवश्यक, तलाव सरोवर दलदल पाणी. लाभादा भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश. लाभादा भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश, कळ्या फुले दिसती पानोपानी. मार्च ते सप्टेंबर फुलांना असतो बहर. मार्च ते सप्टेंबर फुलांना असतो बहर. भारत देशी मुख्यत्वे मिळती लाल कमळे. भारत देशी मुख्यत्वे मिळती लाल कमळे, तशी गुलाबी, पांढरी, निळीनी जांभळी, याहून आणखी कृष्णकमळे वेगळी. मार्च ते सप्टेंबर फुलांना असतो बहर. भारत देशी मुख्यत्वे मिळती लाल कमळे, तशी गुलाबी, पांढरी, निळी नि जांभळी, याहून आणखी वेगळे कृष्णकमळ वेगळे. आणखी याहून कृष्णकमळ वेगळे. कमळने भुंग्याचे नाते आगळे. कमळ नि भुंग्याचे नाते आगळे, वनौषधी सारे मध पाने बिया मुळे. कमळाचे अवयव बघा, वनौषधी कसे आहेत ते. कमळ नि भुंग्याचे नाते आगळे, वनौषधी सारे मध पाने बिया मुळे. बिया उपयुक्त खाण्यास नि जपमाळेस. बिया उपयुक्त खाण्यास नि जपमाळेस. कमलबीज भाषे जैसे शेंगदाणे काळे. कमलबीज भाषे जैसे शेंगदाणे काळे. कमलफूल सौंदर्य पावित्र्याची खूण. कमलफुलं सौंदर्य पावित्र्याची खूण, चिखल पाण्यात वाढून येते निर्मळ. कमलफूल सौंदर्य पावित्र्याची खूण, चिखल पाण्यात वाढून येते निर्मळ. शिकवी माणसा कसे राहावे अलिप्त. शिकवी माणसा कसे राहावे अलिप्त, जीवनी माणसे भेटता लोभी दुष्टनी खल. शिकवी माणसा कसे राहावे अलिप्त, जीवनी माणसे भेटता लोभी दुष्टनी खल. मित्रांनो, ही कमळाची महती सांगणारी कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळांना शेअर करा.
ही फुलांवरच्या उपक्रमातील 19वी कविता होती. आता 20वी कविता आपण ऐकूया. कृष्णचुड्याची फुले ही कविता. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कोणाच राहिला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.